जिल्ह्यात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचं आवाहन केलं। यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन दलातील कर्मचारी तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला। पालकमंत्री आंबेडकर यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी चालू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली। यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल टुरिझम हब, अवयवदान चळवळ तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीचा उल्लेख केला। पन्हाळा किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश आणि इतर किल्ल्यांसाठी निधी, पर्यटन स्थळांचा विकास तसेच श्री अंबाबाई मंदिर आणि अन्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला। दरम्यान भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप जिल्हा कार्यालयात कर्नल निवृत्त शिवानंद वराडकर आणि महान भारत केसरी माऊली जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभे राहण्याचं आवाहन करण्यात आलं। या प्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राजू मोरे, अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, डॉक्टर सदानंद राजवर्धन, आप्पा लाड, माधुरी नकाते उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। एनसीसी संचलन, तिरंगा रॅली, हर घर तिरंगा, सेल्फी पॉइंट अशा उपक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर ज्योती जाधव, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।